नागपूर जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प येत्या 19 तारखेला सादर करण्यात येणार आहे। मनपाप्रमाणेच जिल्हा परिषदेतही प्रशासक राज आहे। अशा स्थितीत प्रशासक विनायक महामुनी अर्थसंकल्प सादर करतील। सरकारने जिल्हा परिषदेला 27 कोटींची मुद्रांक शुल्क रक्कम देण्याची घोषणा केली आहे। अशा स्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अर्थसंकल्पाचा आकार वाढण्याची आणि अर्थसंकल्पात अनेक नवीन योजनांची घोषणा होण्याची शक्यता आहे। नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ विनायक महामुनी 19 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। प्रशासकीय राजवटीत जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाचा आकार वाढू शकतो, कारण या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्काचा मोठा निधी मिळण्याची अपेक्षा आहे। सरकारने नागपूर जिल्हा परिषदेला मुद्रांक शुल्काचा वाटा म्हणून 27 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे। 2024-25 या आर्थिक वर्षात 40 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। यावर्षी मिळालेल्या मुद्रांक शुल्काच्या रकमेचा विचार करता अर्थसंकल्पाचा आकार वाढू शकतो आणि सध्या प्रशासक म्हणून अनेक सामाजिक योजनांचं नियोजन आणि अंमलबजावणी करणारे सीईओ बजेटमध्ये नवीन योजना देखील आखू शकतात।